उठा जागे हरे आता स्मरण करा पंढरीनाथा भावचरणी ठेवा माता चुकविता जन्माचा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशोण सर्व मिथ्या हे जाणून शरण विघा देवासी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे तव संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा सोहिताचा घोर महा त्याने राहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता बरा हे जी करा बापनो पुत्र बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण विघा देवासी विष्णुदास विनविना भूलू नका धरांतरी निज प्रेमान चुकाने मारी भक्ती धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशो सर्व मिथ्या हे जाणून शरण विघा देवासी समचरण सरोजन संतनी लागलावं जगन्नेत पाणी मंडन मंडना तरुण तुळशीमाला कंदरम कंद नेत्रम सदैव ढोलहासं विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडून या कर चरणी घेणी स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता चुकविता जन्माच्या प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे लढीवाळ प्रेम भांडारी संत शिरोमणी
नामदेवरायांचा 6 चरणाचा उत्कृष्ट अभंग पवित्र अतिपवित्र पावनभूमी, पवित्र आणि अतिपवित्र का ह्या गावामध्ये साधूची परंपरा आहे महाराज. त्या ठिकाणी महाराज पहिले बाबा गेले, त्याच्यानंतर गुलाब बाबा गेले आणि त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी महाराज आमचे गोविंद बाबा. आणि गावाचं नाव आनंदवाडी म्हणून अतिपवित्र टाळ्या वाजवा. उपस्थित भजनी मंडळी महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे त्या ठिकाणी महाराज हिंगोली जिल्ह्याचं वैभव मृदंग महावीर ज्यांनी पाठीमागं सुंदर चाल म्हणली ते बी हिंगोली जिल्ह्याचं वैभव. ज्यांनी गोड भजन सुरुवात केलं आमचे पिंडू भाऊ, आपल्याच परिसरातलं रत्न. आमचे त्या ठिकाणी सुंदर चाल म्हणली आमचेच त्या ठिकाणी महाराज बंधू राजू महाराज नावलगावकर. आणि हे आपल्या गावातला छोटा मृदंग्या. सर्व गावातील भजनी मंडळ परिसरातील त्या ठिकाणी चिलगरवाडी असेल, अजून बरंच त्या ठिकाणी विठ्ठलवाडी असेल. आता बरं का येळगाव आणि त्या ठिकाणी माझ्या दिंडीचं नेतृत्व माझ्या बाबापासून ज्यांच्या खांद्याला खांदा लावून चालले आतापर्यंत चालले आणि अजून चालतात. माझे बाबा गेले तरी मला वाटते उत्तम बाबा असल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला मोठे मोठे माणसं असे सर्वांच्या चरणावर त्या ठिकाणी बरीच कीर्तनकार उपस्थित मंडळी आहे. ज्ञानव्रत, तपव्रत, सर्व त्या ठिकाणी कीर्तनकार, गायक, वादक, सर्व परिसरातून आलेले सर्व त्या ठिकाणी महाराज भाविक भक्त. चहाच्या अन्नदाते, फराळाच्या अन्नदाते, महाप्रसादाच्या अन्नदाते, सर्व सप्ताह कमिटी, 9 तरुण वर्ग सर्वांच्या त्या ठिकाणी गोड चॅनल, त्या ठिकाणी चॅनलचं नाव माहित आहे. त्या ठिकाणी तुम्हालाही कोटी 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 धन्यवाद. सर्वांना कोटी कोटी त्या ठिकाणी प्रणाम करून वयोवृद्ध पितृतुल्य मंडळी माझ्या समोर त्या ठिकाणी ये रवी तरी मी मूर्खो जरी झाला वेको संत कृपा दीपको सोज्वळासे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपाशीर्वादानं साधू संतांच्या पवित्र झाल्या भूमीमध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या गावाल्याच्या सर्वांच्या वतीनं हरिभक्त परायण सुभाष महाराजांनी फोन केला. म्हणले महाराज तुमची तारीख. मी म्हणलं काही अडचण नाही. सेवकी सांगितले करावे ते काम स्वामीचा तो धर्म स्वामी जाणे विठाला विठाला अनादिकालापासून चालत आलेली सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग संत शिरोमणी नामदेवराय यांचा आहे. नामदेवराय विठाला विठाला निवडलेला अभंग संत शिरोमणी नामदेवराय यांचा 6 चरणाचा चौकड आहे. कमी जास्त झाला असेल म्हणण्यामध्ये कोणाच्या पाठांतरात असतंय किंवा नसतंय. विठाला विठाला नामदेवराय झोपलेल्या माणसाला जाग करतात. काही गरज आहे का? नामदेवरायला कळवळाला मला त्या ठिकाणी महाराज आहे का? तुम्ही जर नाही उठले तर तुमच्या दारामध्ये सकाळी 10 वाजता पुष्कळ गर्दी होईल सुभाष महाराज. म्हणून साधूला कळवळाला कोण नामदेवराय आहे. नामदेवरायचं त्या ठिकाणी थोडक्यामध्ये वर्णन करून पुढे चालायचंय. निर्जीव दगडाचं मंदिर फिरवलं महाराज त्या ठिकाणी ते नामदेवराय. भगवंताला दूध प्यायला लावलं ते नामदेवराय. कोण नामदेवराय? वाळवंटामध्ये संत संमेलन भरलं. त्या संत संमेलनामध्ये चर्चा सुरू लागली मोठ्याची. कधी बी मोठ्या लोकांची चर्चा ऐका आणि चर्चा करा. बरोबर आहे का? आता त्या ठिकाणी ह्या भयानक चर्चा कोणाची करा? कृष्णा बोरकडे असतील, आमचे दादा असतील किंवा भरत पटाडे असतील. बरोबर आहे का? आता उगाच बोलत शिकायला तू त्याच्या संग राहावं का? राहू नये महाराज त्या ठिकाणी. आहे का? मोठ्याची चर्चा करा. मोठ्याची चर्चा सुरू लागली कोणाची? जन शतकोटी रामायण लिहिलं त्याची. मग नामदेवराय म्हणले मी का कमी एका रात्रंदिवस पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये आहे. मग मी का 100 कोटी अभंग लिहू शकत नाही? बर काय माऊली नामदेवरायांना प्रतिज्ञाच केली महाराज. शतकोटी तुझे करीन अभंग. पांडुरंगा शतकोटी अभंग तुझे करील तेव्हाच मी पाणी पेल, नाही तर थांबणार नाही. मी पाणी देखील पिणार नाही. भगवंताला कळालं देव विटेवर होते. देव थरथर कापू लागले. देवानं विटेवरून उडी मारली. उडी मारून पळतच आले. नामा थांब थांब थांब. देवा थांबत नाही. अरे वा त्या ठिकाणी ज्यांनी रामायण लिहिलं तेव्हा त्यांचं उदंड आयुष्य होतं. देव म्हणले नामा थांब. अरे ज्यावेळेस वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलं त्यावेळेस उदंड आयुष्य होतं. आता तुझं आयुष्य कमी, तू रामायण लिहिलं त्या ठिकाणी शतकोटी अभंग करू शकत नाहीस. देव म्हणले, नामदेवराय म्हणले देवा मी लिहिणार, माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार. नामा म्हणण्याचा न होता संपूर्ण
प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली तर मी जीव कापून ठेवील, पण मी थांबणार नाही. त्यावेळेस भगवंताला चिंता उत्पन्न झाली. गिराईक खट्याळ आहे बरं काय, प्रतिज्ञा साधूची, ती प्रतिज्ञा आपली आहे का महाराज? होय बाबा, आपली प्रतिज्ञा महाराज बसनवाट्यामध्ये गेलं एखाद्या माणसाला जळ, काय खरंय काय खरंय, हो उगा माणसाचं उगा हवंय, घरी आलं की सुरूच महाराज त्या ठिकाणी. आपली प्रतिज्ञा नाही महाराज, ती प्रतिज्ञा साधूची आहे, ती प्रतिज्ञा संताची आहे. देवाला वाटलं नामदेव आता थांबत नाहीत ना, भगवंतानं विचार केला. भीमादेवी सांगे शारदेशी हरी, बैस जीवेवरी नामयाच्या. सरस्वती माता माझं एवढं काम करा आणि नामदेवरायाच्या जिभेवर बसा. ते नामदेवरायाने अभंग लिहायला सुरुवात केली. हा अभंग सर्वांच्या पाठांतरातला सुंदर काकड्यामध्ये त्या ठिकाणी दररोज म्हणल्या जाणारा त्या ठिकाणी विठाला विठाला. आता हे शब्द कोणी काढत नाही बाबा बरोबर. आता हे शब्द कोणी काढत नाही. चालू वर्तमान काळात त्या ठिकाणी नामदेव म्हणले बाबा उठा रे, त्या ठिकाणी आता उठा आणि उठून त्या ठिकाणी काय करा, स्मरण करा पंढरीनाथा. काही गरज होती का मला साधूला उठवायचे का? साधूनं रूपात केलं मला त्या ठिकाणी. कोणी वासुदेव झालं, कोणी पांगळा झालं, कोणी आंधळा झालं आणि आमच्या हितासाठी आम्हाला उठवायचा प्रयत्न केला महाराज. वासुदेव होऊन साधू आमच्या दारात आले. गातो वासुदेव मी ऐका, डोळे झाकून रात्र करू नका. काळ करीत बैसल असे लेखगारे. काळानं माप लावलंय, उठा ऐका दादा. आपण समजे झोपणार आहे कीर्तन करून आता बरोबर आहे. प्रत्येक विनेकरी जागा राहणार आहे आणि आम्ही जर झोपेतून नाही उठले बरं काय सुभाष बाबा, आपण जर झोपेतून नाही उठला आपल्या दारामध्ये सकाळी गर्दी होईल बरोबर आहे. मग ती गर्दी टाळण्यासाठी अवतार साधूच आहे. विठाला विठाला. साधूला उठण्यासाठी एक दिवस सांगितलं का, एक तास सांगितलं का, एक घंटा सांगितलं का, एक महिना सांगितलं? कसं सांगितलं म्हणजे बाबा, रात्रंदिवस भोके तो तुम्ही सावध, तुमच्या नगरीचा आम्हाला हे भरवसा. उजेड पडता गळा पडेल फासा, उदागीची माय बाळा तो कशी लागली झोप. उठा रे बाबा त्या ठिकाणी. मला तुम्ही जर नाही उठला तर तुमचं नुकसान होईल. कसं होईल? काळ करीत बैसला से लेखागा. काळाला माप लावले. काळ तुमच्या गावात येणार आहे, काळ गावात येणार आहे हे आपल्याला कळतंय का नाही? कळतंय बाबा कसं? मरण आहे पण आम्हाला पशु पक्षी आम्हाला सावध करतात. तुमच्या गावात काळ येणार आहे. कुत्रे जर वर तोंड करून रडू लागले, म्हातारे माणसं म्हणतात अरे गावावर यमाची स्वारी चालली आहे बरोबर आहे. आम्हाला पोरासोरीला कळत नाही पण म्हातारे माणसं 100% तर्क काढल्याशिवाय राहत नाही. कुत्रे वर तोंड करून लागले, रडू लागले, त्या दिवशी आपल्या गावावर नियम जातात. माय सकाळ सकाळी जर कावळा दारामध्ये आला आणि कावळा दारामध्ये येऊन जर कावकाव करू लागला, त्या दिवशी समजाव आमच्या कानावर आनंदाची वार्ता. गोड प्रमाण दिलं पिंटो महाराजांना त्या ठिकाणी. महाराज ओढ रे काव, ओढ रे काव, तुझे सोन्यानं मडविले पाहू. महाराज प्रमाण न भरायचं महाराज, साध्याचं नाही हो. विठाला विठाला. सांगतो कुत्रा येणाऱ्या गावात सांगतो. आणि तिसरा पक्षी आहे टिटवी नावाचा. टिटवी नावाचा पक्षी गावावर येतो, चक्रा मारतो 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 आणि त्याच्या पायामध्ये खडा असतो सुभाषराव. आणि तो खडा जर एखाद्याच्या घरावर निसटला मग त्या घरचा बाबा टपकला.
अरे शब्द सांगतो मला त्या ठिकाणी बरं का माऊली. टीव्ही शब्द सांगतो कसा. टीव्ही यमाची यमाची पृथ्वी यमाची दासी आहे आणि ती सावध करते, तिच्या पायात खडा असतो. पृथ्वी यमाची यमाची तराडीन एका ग्रामात जाऊन एक नदी तीर पार दोन्ही पायात खडा धरून टिटवी करीती शयन. पृथ्वी यमाची यमाची तराडीन. गोड वाजवले पण टाळ्या वाजवल्या. ज्याला दसऱ्यामध्ये भजन वाजवलेलं तेव्हाच हे भजन वाजवायचं. विठाला विठाला विठाला. सावध केलं पण साधून देखील आम्हाला सावध केलं महाराज. रात्रंदिवस सावध केलं महाराज. कोण पिंटू महाराज प्रमाण आहे महाराज. प्रमाण तुको बनायचंय. ऐसे जागविले अवघे जन. कोण त्याच्यामध्ये आवडा निवड केली नाही महाराज. पिंटू महाराजाला वाटलं महाराज लांब आले बरोबर चरणावर यावं महाराजानं. कोण जागविले आणि कोणाकोणाला सांगितलं कधी सांगितलं अभंगाचं. म्हणून नामदेवराय सांगतात त्या ठिकाणी बाबा उठा उठा जागेवारी आता. उठून काय करा महाराज. झोपून नका. स्मरण करा पंढरीनाथा आणि भावयुक्त अंतकरणानं त्या भगवंताच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक व्हा आणि जन्मामधलं दुःख संपवा. चुकवी व्यथा जन्माच्या. प्रत्येक जण दुःखी महाराज. तुम्हाला दुःख संपवायचं असेल तर उठून काय करा. भजन करा आणि त्या भगवंताला शरण जा. विठाला विठाला. उठविण्यासाठी साधू आले महाराज. आम्हाला झोपी घालण्यासाठी नाही महाराज. माय लेकराला झोपी ते आणि झोपी घालताना त्याला गाणे म्हणते महाराज. आहे का माय लेकरू झोपी घालताना वेगळे गाणे म्हणा आणि लेकरू उठताना वेगळे गाणे म्हणा. बरं काय. आमची माय लेकरू झोपणं गेल्यावर त्याला पिंटू महाराज काय म्हणते. त्याला भेव घालते. बघ भूत आलं बघ. भूत भूत आलं भूत झोप. ते भेवून झोपते. ते उठतच नाही. बागुलबुवाला बघ बरेच त्या ठिकाणी माय असे त्या ठिकाणी त्याला भेवून झोपी घालू नका. त्याला शिवरांच्या गोष्टी सांगा त्या ठिकाणी बाबा. अरे त्यांचा बॅनर लागलाय समोर आज. आहे का. चांगल्याच त्या ठिकाणी महाराज आपले ह्या शुभ मुहूर्तावर सप्तेला सुरुवात झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी राष्ट्रमाता यांचा त्रिशताब्दी सोहळा आपल्या 31 मेला होणारे टाळ्या वाजवा सुरुवात. अरे अहिल्यादेवीच्या आईने तिला झोपू दिलं नाही महाराज. बरं काय. आणि जर झोपू दिलं असतं तर 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार झाला नसता महाराज. आहे का. बरं काय. म्हणून त्या ठिकाणी महाराज आहे का अवतार साधूच आहे आणि उद्धार तुमचा आमचा आहे. एक माय झोपू देत नाही आणि एक साधू झोपू देत नाही. माय झोपू देत नाही आमची. बळ्या तुझी परीक्षा जवळ आली बघ. झोपू नको. आणि तो झोपलास तो नापास होशील. म्हणून माय रात्रंदिवस त्याला पहाट उठविते. त्याला चहा करून देते. कारण तिला माय म्हणायचं. मग नामदेवराय आमची माय आहे. जगद्गुरु तुकोबर आहे आमची माय आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. अरे एवढे उपकार केले त्यांनी महाराज. ऐका आपले मायबाप करू शकत. गोडप्रमाणे मायबाप तुमचं हित करते. तुम्हाला शिकितील. तुम्हाला घर बांधून देतील. तुम्हाला प्लॉट घेऊन देतील. तुमचं लग्न करून देतील. बरोबर आहे होय. तुमचं लग्न करून देतील. करायचं का नाही. करायचं का नाही.
हा तुम्हाला मायबाप तुमचं त्या ठिकाणी हित करते, लग्न करून देते, त्या नोकरी लावून देते, पण कल्याण करणारा एकच वर्ग आहे म्हणजे तो म्हणजे साधूचा. कशासाठी कल्याण करतात त्या ठिकाणी बाबा झोपू नका रे, तुम्ही झोपलाव तर नुकसान होईल महाराज. अवतार साधूचा आहे, उद्धार तुमचा. साधू आलेला पत्ता आहे, साधू जायचा पत्ता आहे. आम्ही आलेला पत्ता नाही, आम्हाला जायचा पत्ता नाही. आहे का सुभाष महाराज? आपण आला कुठून आणि जाणार आहे कुठं? आलासी कोटमिया जायाचं पुण्या ठाया, घरदार तुझे नहे आवडी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा. काळून माप लावले रे, तू उठ आणि उठून भजन कर. बरं काय तुझा पत्ताच नाही. मग महाराज पिंटू महाराज साधूचा पत्ता आहे का? आहे. साधूचा पत्ता आहे मला त्या ठिकाणी. काय पत्ता आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. काय कारण होतं महाराज? बोलिले जे ऋषी साच भावी वर्तया झाडू संताची मार्ग आडराने भरले जग. त्या ठिकाणी महाराज अज्ञान अंधकारामध्ये हे जग बुडणार आहे. अवतार साधूचा अवतार तुम्हा धराया कारण. येथे उपकारासाठी आले ज्या घर वैकुंठे आमच्यावर उपकार करण्यासाठी साधू आले महाराज. आहे का? 7 द्वीप आहेत, 9 खंड आहेत, भारत खंड आहे, त्याच्यामध्ये भारत देश आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ही माझ्या ज्ञानोबा तुकोबरेंची भूमी, त्याच्यामध्ये परभणी जिल्हा मोतीराम महाराजांची भूमी, गुरुवरी मारुती महाराज अस्तापूरकर यांची भूमी. तिथे हरीचे दास जन्म घेते, पवित्र ते कुळ पावन तो देश. तेथे हरीचे दास जन्म घेते. आमचा देश पवित्र आहे आणि आमचा भारत देश बर काय भास्कर बाबा संस्कृती प्रधान देश आहे महाराज. काय संस्कृती आमच्या देशामध्ये आहे का? शोधावया निघाली भाकरीला ती भूक आहे. जन्मात गरीब येते ही काय कोणाची चूक आहे? भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे, भूक असताना भाकर खाणं ही प्रकृती आहे. आणि घासातला घास दुसऱ्याला देतात ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे महाराज. हा देश माझा संस्कृती प्रधान देश आहे आणि त्या साधूच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. विठाला विठाला. दुःख संपवा. प्रत्येक जण दुःखी महाराज. कोण सुखी महाराज? जो देखे सो दुःख या बाबा सुख या कोई नाही. प्रत्येक जण दुःखी महाराज त्या ठिकाणी महाराज. प्रत्येकाला विचारा कोण सुखी आहे? एखाद्या माणसानं होय तुम्ही सुखी आहेत का? माऊली तुम्ही सुखी आहेत का? दुसरीकडे कुठंतरी चालूच असेल एखादा सत्ता. प्रत्येक जण त्या ठिकाणी दुःखी. होय डॉक्टर साहेब तुम्ही सुखी आहेत का? सुख मानायच असतंय महाराज. अरे हे कारण सुखी कोणीच नाही महाराज. प्रत्येक जण दुःखी. सुख मानायचं असतंय महाराज त्या ठिकाणी. आहे का? एक पोरग आहे ते बी दुःखी आहे, 2 आहे ते दुःखी आहे, 5 आहे ते दुःखी आहे, 10 आहे ते दुःखी आहे, आणि ज्याला 12 आहे सुग्रीवराव ते बी दुःखीच आहे महाराज. ज्याला काय नाही ते बी दुःखी. 1 पुती कुततीन, 2 पुती कुततीन, 5 पुती कुतती. विठाला विठाला. एकदा 12 पोरं महाराज बर का. आणि त्या गावामध्ये कार्यक्रमाला गेलो ठोरे साहेब आणि ते म्हातारा महाराज क्लास 1 अधिकारी 12 पोरं बाबा राजू महाराज क्लास 1 अधिकारी. आणि म्हातारा हाताने भाकरी करून खाऊ लागला सकाळी सकाळी. मी म्हणलं बाबा माय कुठे गेली तुम्ही भाकरी करायला? ह्या त्याला म्हणला 12 त्या ठिकाणी थोरल्या मुलाची पत्नी बाळातीन झाली आणि ते बाळातपणाला गेली. मग महिन्याला येईल की म्हणलं ते नाही म्हणलं. हा 12व्याचं झालं की 11व्याचं सुरू होते म्हणलं. 11व्याचं सुरू झालं की 10व्याचं होते म्हणला. 10व्याचं संपलं की 9व्याचं सुरू होते. पुन्हा पहिल्याचं सुरू होते आणि पहिल्याचं संपलं की 12व्याचं सुरू होते म्हणला. 12 महिने भाकरी निष्ठ टाकतो म्हणला त्या ठिकाणी महाराज. समजे तुके अरे असते त्या ठिकाणी सुख मानायचं असते. संसार नगरी बाजार भरला मानायचं असते मला त्या ठिकाणी. अरे हे कारण या ठिकाणी मला दुःखी संसार आहे, संसारामध्ये सुख नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार.
हे कोणाला कळालं सुभाष महाराज? आपल्याला नाही कळलं बघा. हे फक्त नामदेवराला तुकोबारायला ह्याला कळालं, मोतीराम महाराजाला कळाला. आपल्याला कळालं नाही डवरे साहेब बरं का. आपण सुखाच्याच अपेक्षेमध्ये महाराज, संसार दुःखानं भरलेला आहे. फक्त साधूला कळालं. कसं कळालं? पंचपक्वानाचं जेवण तयार केले, ताट वाढले उत्तम बाबा बरं काय. उदबत्त्या मेणबत्त्या लावल्यात महाराज, त्या ठिकाणी हार घातलेत महाराजांनी, जेवायला वाढलं. ताटावर बसल्याबरोबर ट्रेसर टाकलं त्याच्यामध्ये. ट्रेसर म्हणल्यावर कळायचं नाही. इंड्रियल कार्य नाही, इंड्रियल. जेवणाराच्या देखत कोणी खाईल का? का खाणार नाही? जेवणामधला दोष कळाला खाणाराला. विषय रांगलिया रस सोया, जेवणारासी ठाऊकची होय. ताटची सांडून जायची या परी, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे महाराज. प्रत्येक जण बाबा तुम्ही प्रमाण दिला तर थोडं बोलतो महाराज आहे का. प्रमाण योग्य आणि प्रमाण सोडीनं हे कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. विठाला विठाला. संसार दुःखाने भरलेला आहे महाराज. मग त्या ठिकाणी अपेक्षा सुखाची आहे महाराज आहे का. मग प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे. सुख कुठं आहे? सुख या मंडपामध्ये आहे. म्हणलं महाराज सुख या संत समागमे. कुठे महाराज आहे का? हा फक्त साधूच्या संगती सुख आहे. सुख कुठंच नाही महाराज आहे का. विठ्ठला 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 विठ्ठला. फक्त साधूच्या संगती सुख आहे महाराजांनी. त्याच्या साधूच्या संगतीत आल्याच्या नंतर आपलं कर्माचा त्या ठिकाणी महाराज दुःखाचं सर्व नाश झाल्याशिवाय नाही. कर्माचा बरं काय. कर्म कोणाला चुकत नाही, पण साधूच्या संगतीत आल्यावर चुकतंय म्हणतात. कर्मानं कोणाला सोडलं नाही आणि कर्म कोणाला सोडित नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला. कर्मे दशरथ वियोग गेला, वियोग घडला सीता देवी महाराज त्या ठिकाणी का. कर्मानं कोणाला सोडलं नाही, कर्म कोणाला सोडित नाही बाबा. राजा दशरथाला सोडलं नाही, राजा रावणाला सोडलं नाही, सीतामाईला सोडलं नाही, रामाला सोडलं नाही, देवाला सोडलं नाही. खूप गोड अभंग आहे. परियशी गवारा साधर, त्याच्यामध्ये समजत आले महाराज कोणाचं काय होतं कोणाचं काय होतं महाराज आहे का. आम्हाला शाळेमध्ये गुरुजी कविता शिकवायची श्रावण बाळाची. श्रावण बाळाचं कर्म होतं महाराज म्हणजे बाबा. आणि ते कविता शिकविताना गुरुजी रडायची माऊली बरं का. गुरुजी रडायचे. आम्हाला कळायचंच नाही भास्कर बाबा गुरुजी का रडायचे. पण ज्यावेळेस आम्ही शुद्ध झालो त्यावेळेस आम्ही ती कविता वाचली, त्यावेळेस आमचं लक्षात आलं. कारण असं गोड प्रसंग आहे. शर आला तो धावणी आला कार, विघळला श्रावण बाळ. आई गे तीर फोडोनी हात, जाऊन पडला झोप. त्या पुत्र बघूनी शोकाकुल झालं मनी. आसवे आमुनी नयनी, तो बदला अंत तुझ्या नाशाला. जपाती कारण
पुढे चला म्हणले आता विठाला विठाला कोणाला सोडत नाही महाराज, कर्मांना कोणाला सोडलं नाही त्या ठिकाणी बाबा. पण प्रमाणे नाचायचं आहे महाराज. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले आईशे. किती कर्मावर का बोललो बाबांना प्रमाण दिलं. सुखया संत समागमे. ह्याच्या साधूच्या संगतीत आल्याच्या नंतर कर्माचं दहन होते म्हणून कर्मावर बोललो. विठाला विठाला दुःख संपवायचं असेल तर त्या ठिकाणी महाराज काय करा. भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माच्या. ऐका बाबा भास्कर बाबा म्हणले इकडे लक्ष दिलं. भास्कर बाबा का उठा म्हणले तुका त्या ठिकाणी नामदेवराय. झोपू नका का म्हणले. नामदेवरायाकडे एक साधा केला. महाराज तुमचा उठविण्याचा प्रयत्न कशासाठी. नामदेवराय म्हणले अरे येडायस तू, तुला चिटकलेला जो परिवार आहे हा तुझा नाही. नामदेवराय म्हणले तुला मी का उठा म्हणलो, तुला का झोपू देईना झालो. तुझा जो परिवार आहे हा तुझा नाही. हे धन आहे तुझं नाही, पत्नी तुझी नाही, मुलगा तुझा नाही, पिशून म्हणजे पैसा तुझा नाही, म्हणून तुला भेटविण्याचा प्रयत्न करू. नाही नाही नामदेवराय पैसा माझाच आहे. नामदेवराय म्हणले नाही रे, पैसा जाग्यावर राहणार आहे, पत्नी घरी राहणार आहे, मुलगा पेटून तुला घरी येऊन जेवण करणार आहे, सोयरे स्मशानापर्यंत येणार आहे, तिथून समजे वापस येणार आहे त्या ठिकाणी. महाराज धन तुझं नाही. धन जर तुझं असतं तर तुझ्या सोबत आलं असतं. महाराज धन आपल्या सोबत येते का होय डॉक्टर साहेब. नाही महाराज आपल्या सोबत काय येणार आहे. आपल्या सोबत एकच येणार आहे, कारण सत्यामधली पंगत आपल्या सोबत येणार आहे. करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविल यमापासून. सत्यातली पंगत सोबत येणार आहे. कशी येणार आहे. आता ह्याची जेवू सभे घेऊ शिदोरी. इथं जे केलेलं कर्म आहे ते प्रत्येकाला त्या ठिकाणी महाराज भोगायचे. चांगलं असेल चांगलं त्या भोगल भोगताल. कोणी तुम्ही वाईट केलं असेल तर वाईट भोगावं लागेल. कर्म कोणाला चुकत नाही, कर्मानं कोणाला सोडलं नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात धन तुझं नाही. धन तुझं असतं तर तुझ्या सोबत आलं असतं. घर तुझं नाही. अरे कोटीचं घर बांधलं बरं काय, 5 लाखाची नुसती बाथरूम बांधली, पण तुझी शेवटची आंघोळ तुझ्या दारात होणार, घरात होणार आहे, बाथरूम मध्ये नाही. मला त्या ठिकाणी धन, अरे धन तुझा नाही. धन तुझा असतं तर त्या ठिकाणी राजा सावध होय. तुझा विश्वास देखील मंदिराच्या पाठीमागं सोडून टाकत तुझ्यावर चिल्लर खुद उदळतात. मला त्या ठिकाणी धन तुझं नाही. पत्नी नाही नाही महाराज पत्नी माझे 16 संस्कारापैकी एक संस्कार त्याच्या सोबत लग्न केलं मी. पत्नी माझी. नामदेवराय म्हणले पत्नी तुझी नाही रे, कारण ती कुठवर राहणार आहे. देह घराची कामिनी तीतवर राहिली भुवनी. मी जळत तसे स्मशानी अग्नी शवे एकला. पत्नी नाही महाराज. कशी नाही. गंगेला पूर आला. सुभाषराव 3 मायले करत स्नानाला गेले महाराज. मुलगा, मुलाचा बाप आणि मुलाची आई. लक्ष देऊ नये. गंगा धरून भरून जाऊ लागली. गेल्याबरोबर बापानं कपडे काढले. कपडे काढून बापानं उडी मारली. उडी मारल्याबरोबर मुलगा मागे पडू लागला उडी मारायला. माईनं असं धरलं महाराज आपण थांब 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 म्हणल्यावर मुलगा म्हणला आई का ग बाबानं उडी मारली तेव्हा तू म्हणली नाहीस त्याला थांबा थांबा. मला कस काय थांबा म्हणालीस. गोड वाक्य आहे का. पोरग काय म्हणाले माय बाबाला थांबा म्हणली नाहीस आणि मला कस काय थांबा म्हणालीस. पोरायची माय म्हणली बाळ्या त्याच्या 4 पालिशा काढल्या. जाऊ दे गेले तर गेली. म्हणून पत्नी तुझी नाही राजा. ऐक त्या ठिकाणी अरे नाहीच. तुला एकच आहे. तुला एकच आहे. गजेंद्राला 1000 होत्या. गजेंद्राला 1000 होत्या. सोडून गेल्या महाराज. ऐका मग घरचे मानतेच कवर. ऐका जव हे घरचे कवर म्हणतात त्या ठिकाणी. जोवरी चढ नगा थोरी म्हणती माझा. ऐका मानिती लहान थोर ते सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागुल आजा. गोड प्रमाण मज नाही हात पाय डोळा पडली झापड. नाक मूक गळूला कर्ण हे बधीर झाले. वाचा बोले ओढ नाक मूक गळू लागले. अवघे करती हाडहाड. श्वानापरी गती झाली. अवघे करती हाडाड. समजे हाडाड महाराज. घरी हाडाड मंदिरावर हाडाड. बर काय कुठं बसू देत नाहीत मला त्या ठिकाणी. बेंडके पडू लागले मग कोणी बसू देत नाही. मग त्या ठिकाणी बायको बी म्हणते महाराज. काय म्हणते बाईल म्हणे खरं मरता तरी
बायको देखील म्हणते मला त्या ठिकाणी बाबा काय सांगाव, कारण त्या ठिकाणी घर थुकून बेंडके टाकून टाकून किती दिवस काढावं लागते महाराज. म्हणून माझे नामदेव राय सांगतात, धन दारा पुत्रजन बंधू सोयी पिशून सर्व नित्य आहे जाणून शरण रे गा देवासी. अरे धन तुझा नाही, कारण त्या भगवंताला शरण जा, भजन करा. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. कारण किती कसे काम करा, मला शेवटी मसनवट्यामध्ये जायचंय, प्रत्येकाला जायचंय मला त्या ठिकाणी बाबा. कोणी राहणार नाही महाराज. आहे का नवबी मर गए दसरी मर गए 87 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. समजायला जायचे कोणी उरणार नाही, म्हणून एकच करा त्या ठिकाणी मला धन दारा पुत्रजन. त्या भगवंताला शरण जा. का शरण जायचंय? त्याला वचन दिलास देवा, तुझं मुंडकं अडकलं त्यावेळेस त्याला तू प्रतिज्ञा केलेली, एक वेळ करी याक दुःखा वेगळे. देवा मला एक वेळेस त्या ठिकाणी ढकल, मी काय करणार आहे? आठवीन पाय हा माझा नवस, रात्रांनी दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं भजन करणार आहे. वचन दिलंय म्हणून त्या ठिकाणी त्या भगवंतांना पवित्र नारदेह दिला रे. कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमाटा, तो या झाला फाटा पादिकीचा. दिले इंद्रिय हातपाय काम, डोळे मुख बोलाया वचन त्याला. हात दिले पाय दिले महाराज. आहे का हातानं काय करा? हातानं टाळी वाजवा, मुखानं नामचिंतन करा, आणि पाय चांगले आहेत ऐका तोपर्यंत तीर्थयात्रा करा. करा त्या बाबा काय अडचण नाही, पाय लांबली तरी काय अडचण. मी माझ्या कीर्तनात कधीच कोणाला काही म्हणत नाही महाराज, कारण 2 तास बसणं आता अवघड झालंय बाबा, खरंच झालंय महाराज. पहिलं कीर्तन 4 तास होतं, कारण साधू संतांना वारकऱ्यांना ओळखीला पुन्हा 3 तासावर आलं. 3 तासावरलं त्या ठिकाणी आता व्हायना झाले म्हणून 2 तासावर आले. अजून 10 वर्षाला फक्त कीर्तन 1 तासावर येणार आहे. विठाला विठाला. अरे त्या भगवंतांना पवित्र देह दिला महाराज. आहे का ह्या देहाचं मात्र केलं, ह्या देहाची किंमतच कळणार. 60 लाख रुपये वालाची किंमत आहे बाबा. शरीरामध्ये 2 वाल. गुरुजी किती वाल आहे? 2 वाल शरीरामध्ये, 2 वाल, 2 किडन्या. एका किडनीची किंमत 30 लाख रुपये महाराज. आहे का 1,80,00,000 त्या ठिकाणी फक्त किडन्या आणि वाल आहेत. शरीरामधल्या 72,000 नाड्या बाजूला राहिल्या. एक नाडी जर ब्लॉक झाली बायपास करायला 5 लाख रुपये लागतात. किती लागते? 5 लाख थोडीच आहे. मग त्या भगवंतानं पवित्र नरदेह दिला महाराज. कारण शिकले सवरलेले पोरं म्हणाले महाराज चंद्रावर जे गेलं खरं गेलं महाराज. त्या ठिकाणी जग चंद्रावर गेलं, तुम्ही महाराज लोक काही घोंगडीहून खाली येत नाहीत वाटाले, असं पोरं सोरं म्हणाले. बरोबर आहे बाबा, जग चंद्रावर गेलं, कारण ते जग सुधारलं महाराज. मशीन निघाल्या, कपडे धुवायची मशीन निघाली, स्वयंपाकाची मशीन निघाली. एकूण पीठ टाका, एकूण पाणी टाका, पोळी बाहेर यायली बरं का. याली ना काही दिवसाला आंघोळीची मशीन येणार आहे महाराज. जास्त पाहुणे आले डॉक्टर साहेब मशीन मध्ये टाकले, पण माऊली लाईट जाऊ नये, 12 तास पाहुणे मध्येच राहते. पण देवानं जी मशीन दिली आहे का, हसायचा विषय सोडून द्या. देवानं जी माझ्या मशीन दिली भगवंतानं, ती मशीन अजून निघाल नाही. सर्व मशीन निघाल्या. एकूण पीठ टाका, तिकून पाणी टाका, तिकून साखर टाका आणि अन्न टाका पूर्ण मशीन मध्ये. रक्त बाहेर येणारी मशीन अजून निघाली नाही. ह्याच्यामध्ये अन्न टाका ह्या तोंडामध्ये, आणि इकडं थोडं कापा, एकूण रक्तच निघालं. अशी मशीन देवांना त्या ठिकाणी महाराज निर्माण केली नाही, आणि तो निर्माण करणार नाही महाराज. म्हणून त्या भगवंताचे उपकार. ओट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. अरे काय केलं महाराज भगवंतानं? पवित्र नरदेह दिला महाराज. क्या किया क्या किया क्या किया रे. अरे काय केलं महाराज भगवंतानं? पवित्र नरदेह दिला महाराज. त्या ठिकाणी महाराज पिऊ नका, खाऊ नका. मी एक जणाला असंच म्हणलं बाबा, अरे पिऊ नको दादा. त्या ठिकाणी महाराज सोन्यासारखी बायको, सोन्यासारखी लेकरं, सुखी संसार, याच्यामध्ये माती काढू नको. नाही महाराज म्हणला, मला टेन्शन आहे म्हणलं. टेन्शन मुळे प्यालो म्हणला महाराज. मला काय प्याचा शोक आहे का मला? होय बहीण बाबा, मला काय प्याचा शोक आहे का म्हणला. मग त्यानं मला गाणं म्हणून दाखवलं, पिणे का शोक. हा पुढी नको. मला काय प्याचा शोक आहे का म्हणला. हे टेन्शन जाण्यासाठी प्यालो मारला महाराज. त्या ठिकाणी बाबा जग सुधारलं म्हणाले महाराज. त्या ठिकाणी ऐका, कारण एका लग्नाला गेलो महाराज.
ठवरे साहेब, एक गुंठ जमीन नाही घरी त्या नवरदेवाला, 50,000चा बाजा लावला नवरदेवाला. किती हजाराचा? 50,000चा. मला त्या वरातीमध्ये मी बी लग्नासंग येऊ लागलो, त्याच्यामध्ये तो डीजे बंद पडला. 50,000चा बंद पडला तरी त्या नवरदेवाला घोड्यावरून खाली घेतला. नवरदेव नाचूच लागला. नाचू लागल्यावर मग त्या ठिकाणी मला ठवरे साहेबांसाठी म्हणले, महाराज नवरदेव कसं काय नाचला, डीजे तर बंद पडला आहे. मग आमच्या राजाभाऊ सारखा मृदंगाजवळ होता. म्हणला, महाराज तो मृदंग त्या ठिकाणी नवरदेव भैरा आहे, म्हणला त्याला ऐकूच येत नाही. काय करावं, त्या भगवंतानं हे शरीर दिले महाराज, त्या ठिकाणी हात दिले, कान दिले, प्रमाण झालं महाराज. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती दे देवा. ऐका, त्या डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, हेची मज सुख देई देवा. त्या ठिकाणी मग एकच करा, काय करा त्या ठिकाणी महाराज. ऐका, शरण जा उद्धारा पांडुरंगा, आल्यानो संसारा, उठा वेग करा. अरे उठा, उठून एकच करा त्या ठिकाणी त्या भगवंताला शरण जा. का? धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशोन, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवाशी. नामदेवराय का देवाला शरण जायचंय? अभंगाचं तिसरंच. नामदेवराय म्हणले, या माया मोहाने गुंतला असतो, त्याच्यामध्ये तुला समज माझंच वाटत, हे खरं वाटलंय. नामदेवराय म्हणले, माया मोहामध्ये गुंतलास, हे खरं आहे, हे अगदी 100% खरं आहे, पण घर तुझं नाही, हे खोटं आहे. आपलं घर असतं तरी घरातून आपल्याला काढीत नव्हते. माया विघ्ने ब्रह्मला खरे, म्हणता मी माझे घरे, हे तर संपत्तीचे वारे, साचो कार्य जायला रे. तुला वाटलंय माझी एवढी संपत्ती, ती संपत्ती काय करायची राजा सत्यामध्ये जर उपयोगाला येत नसेल तर? ऐका महाराज, ऐका, गोड वाक्य ऐका. आपल्या घरामध्ये पावत्या राहावं देणगीच्या, बरं काय? ज्याच्या घरामध्ये मला सत्याच्या पावत्या, ज्याच्या घरामध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पावत्या, ज्याच्या घरामध्ये एखाद्या अनाथ आश्रमाला दिलेल्या पावत्या, एखाद्या कुठं तीर्थयात्रेच्या पावत्या, बरं काय? ज्याच्या घरामध्ये ह्या बिलाच्या पावत्या, त्याच्या घरामध्ये दवाखान्याच्या बिलाच्या पावत्या येत नाही. हे खरंच आहे महाराज त्या ठिकाणी. ऐका, संपत्ती संपत्ती म्हणू नका. अरे काय संपत्ती महाराज, कोणाची संपत्ती कोणाच्या सोबत येणार आहे? टाचवर चढू नका, गर्वानं फुगू नका, श्रीमंतीचा गर्व येऊ देऊ नका. राजारावणाच्या संपत्तीचा विचार करा, आपल्याकडे आहेच काय? होय, त्याच्या मनात आहे महाराज. ऐका, त्याच्या जर मनात आलं तर ते काय करील सांगता येत नाही महाराज. पांडवाचा सहाय्यकारी केल्या राजा उनी दुरी, पांडवाच्या सांगितल्यात होता अशोक बाबा, बरं काय सरपंच? पण पांडवाला वनवासाला कोण दुसऱ्यानं पाठवलं? त्यानंच पाठवलं महाराज. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुकोबरायचं प्रमाण आहे मला. तुकोबराय म्हणजे त्याच्या मनातच येऊ नये, त्याच्या मनातच येऊ नये मला त्या ठिकाणी. मग तो काय करेल आणि कोणाला कुठं नेऊन बसेल वाघमोडे बाबा, हे सांगता येत नाही. म्हणून ऐका, त्याला विसरू नका महाराज. काही लोक महाराज तुम्ही विसरू नये म्हणून, बरं का, तुम्ही विसरू नये, तुमच्या आठवणीत राहावं म्हणून त्या ठिकाणी महाराज ऐका, आमचे साधू डोक्यावर देवाला घेऊन गावागावात फिरू लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकाला घर पुसणी. विचारलं नाही देवाला, देव न लगे, देव न लगे. महाराज आमच्या घरामध्ये जागाच नाही देव ठेवायला. नाही म्हणल्या बरोबर ऐका, कोरोनानं भारतामध्ये प्रवेश केला. थोड प्रमाण आहे महाराज, अतियोग्य प्रमाण आहे. काय त्या ठिकाणी देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मूल काही. तर रुपया लागणार नाही महाराज, फुकट आहे. गावात फिरले पण गावात देवाला कोणीच घेतलं नाही. देव न लगे, देव न लगे. नकोय, आमच्या घरात जागाच नाही सुग्रीव बाबा. आताच राशन आलंय, गच्च भरले घर, जागाच नाही महाराज. काय करावं बाबा? मग आम्ही देवाला वापस केलं बाबा त्या ठिकाणी. ऐका, काही लोक देवच नाही म्हणाले महाराज, बरं काय? आपल्या गावामध्ये आनंद नाही महाराज, असं त्या ठिकाणी महाराज. ऐका, हे एक त्या ठिकाणी महाराज, हे एक रूप त्या ठिकाणी महाराज गाव आहे. गाव एकत्र आहे, एकोपा गावामध्ये नांदतोय महाराज. ऐका, काही काही गावामध्ये गेल्याच्या नंतर मी दररोज 2 कीर्तन आहेत महाराज गावाची, तुमच्या आशीर्वादानं. कशी येडे वाकडे महाराज, पण एवढा गस समाज नाही महाराज. ऐका, राहतो का? राहत नाही. हे वैभव हे पिढ्यान पिढ्या टिकून आलेलं आहे.
आणि हे टिकविण्यासाठी हा तरुण वर्ग बाजूला बसलेला आहे, ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा. हो, अरे हे सप्ताह महाराज साधा सुरू झालेला नाही, हे मंडप नसल, हे पंचपक्वानाचं जेवण नसल. पोरो ऐका, पिठलं भाकरीवरला सप्ताह सुरुवात आहे. महाराज आज पंचपक्वानाकडे गेलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी ह्या आनंद टिकून राहावं. देवच नाही म्हणून लागले काही काही लोक. होय, देवच नाही म्हणून लागले महाराज. अरे ज्या देशामध्ये, ज्या गावामध्ये देव नाही, ज्या गावामध्ये सप्ताह नाही, ज्या गावामध्ये मंदिराला त्या ठिकाणी मंदिराचं दार बंद आहे, मारुत्र्या पारसा राहतो, त्या गावामध्ये कोरोना आधी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी देव गालाय, देव घ्या. तो फुकटचा आहे, पण आम्हाला सवय लागली होईन बाबा, फुकटचं नकोय आम्हाला. होय, फुकटचं नकोय. आता काही माणसं म्हणाले, महाराज कीर्तनाला एवढे पैसे असतात का? अरे काही महाराज जागेवर बसून नाहीत, त्यांच्याकडे महाराज आहे का एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे महाराज. ते जर बोलू लागले तर 12 तास बोलतात, पण ते ना कोणी विचारित न झालं. होय, आमचा रोग बरा व्हावं, औषध फुकट राहावं, आणि ते औषध गोड राहावं. कसं राहावं? फुकट राहावं, त्यांना आम्हाला त्या ठिकाणी इलाज व्हावं, आणि ते अतिवृत्य असावं. देखे रोगाचे जिनावे, औषध तरी द्यावे, अतिवृत्य असावे सामान्य सकल. औषध गोड राहावं, फुकट राहावं, आणि त्याला आमचा इलाज व्हावं. बरं काय आम्हाला नकोय महाराज. देव फुकटच आहे, प्रमाण दिलं. ते असंच एक प्रमाण दिलं महाराज बाबा सख्यानं, पण प्रमाण चुकीचं होतं. मी म्हणलं बाबा प्रमाण थोडं चुकलं म्हणल्यावर बाबांना टाळ काढला, माझ्या पायापाशी ठेवला आणि गेले घरला. मग ते मर्दंग्या म्हणला बाबा कशाला म्हणला त्याला ते सत्याचे कार्यकर्ते होते, तुमचं नारळच त्याच्याकडे होतं. असं होणे महाराज योग्य प्रमाण आहे. देव घ्या फुका, देव घ्या फुका. आणि देवाचं नाव घ्या, पवित्र तुळशीची माळ घाला, आणि रात्रंदिवस त्या भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन करा. महाराज त्यांना देह दिला, कशासाठी दिला? भजनासाठी दिला. आपण इथंच होतो महाराज, एवढा पवित्र दिला महाराज, त्याचं मोलच आम्हाला करणं. कळलंय का? माणूस मेला तरी 3 तासामध्ये किडण्यावाला कामाला येतात. बरोबर आहे? कारण ह्याचा त्या पार्ट बघा, ह्याचा डोळा टाकायचा म्हणलं तर डोळ्याची किंमत करा, डोळा गेल्यावर डोळ्याची किंमत कळल. ऐका, दात गेल्याच्या नंतर दाताची किंमत कळल, हे बोट तुटलं तर बोटाची किंमत कळल. मात्र देहाचं केलं, आम्हाला त्या देहाची किंमत कळाल नाही. कशी कळाल नाही? दृष्टांत देतो आणि पुढं चलतो. मला एकही पार्ट ह्या देहाचा वाया जात नाही. कसा जात नाही गोविंद बाबा? लॉकडाऊनच्या अगोदर गोविंद बाबा कीर्तन त्या ठिकाणी पुष्कळ. लॉकडाऊन पडलं, लॉकडाऊन पडल्याच्या नंतर आमच्या घरचे म्हणले आज देवपूजा करून घ्या, तुम्ही घरी येत ना देवपूजा करा. म्हणलं ठीक आहे, ऐकावं लागतंय का नाही घरचे? ऐकावं लागतं. सुभाषराव ऐकावं लागतं घरचे. राजू झालंय की तुम्ही वा झाले, काही अडचण नाही. ऐकावं लागतं का घरचे? ऐकावं लागतंय. म्हणजे दुसऱ्याच ऐकवतो त्याचा नाश होतो, शेजाऱ्याच ऐकवतो सर्वनाश होतो, आणि बायकोच ऐकवतो त्याचा सत्यानाश होतो. ऐकावं का नाही? ऐकावं लागतंय मला. 2 राजे रामायणामध्ये, एकानं ऐकल्यामुळं सत्यानाश झाला, आणि एकानं नाही ऐकल्यामुळं सत्यानाश. एक राजा दशरथ, एक राजा रावण. पत्नीला स्वप्न पडलं, पाठ मला तुमच्या पाया पडते, प्रभूची सीता नेऊन द्या. ऐकलं का? नाही ऐकलं का? 4,30,000 लोक घरातले महाराज खलास झाले, सत्यानाश झाला. दुसरा राजा दशरथ आहे, कारण त्या ठिकाणी महाराज वचन दिलं होतं, बाई हुशार होती, आणि ते वचन त्या ठिकाणी पूर्तता करण्यासाठी मागणी मागितली आहे का? प्रभू वनवासाला निघाले, पत्नीचं ऐकावं लागलं. सूर्यवंशात त्या ठिकाणी महाराज प्रतावती प्राण गेला तर गेला, पण वचन जाऊ द्यायचं नाही. ऐकावं लागलं महाराज. ऐका महाराज, हात जोडावं लागते तिथं परमार्थ आहे, आणि जिथं हात टेकतात तिथं संसार आहे. भल्याचे टेकले, बायकोच्या पाया पडला राजा. पडला का माऊली? काही हात जोडितो, धरून वडिया. ऐकलं का बायकोनं?
कारण वचन दिलं होतं त्याची पूर्तता करावी लागली. म्हणून काही गोष्टी ऐकाव आणि काही गोष्टी ऐकू नये महाराज. ऐकावंच लागते भास्कर भाऊ, बरोबर आहे का? काही गोष्टी ऐकाव्या लागतात महाराज. मला सांगितलं देवपूजा करा, इथं होत मग ऐकावं का नाही? देवपूजा करायसाठी देवघरात गेलो. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाटावर बसलो. बसल्याबरोबर आमच्या पोरायच्या आईला ते एवढं देवत व्हायचं काय म्हणते ते हा काय म्हणते बाबा, त्याचं गंगाजल नाव आहे. आम्ही त्याचं गंगाळ करून टाकलं महाराज. ते गंगाजल एवढं आणलं होतं बाबा, एवढा तांबे आणला, एवढी फुलारी आणली. मला राग आला. घरी समजा साहित्य असताना हे डबल काय घेतलं? तळपायाच्या मस्तकाला मी म्हणलं आम्ही रात्रंदिवस कीर्तन करायचे, तुम्ही उगाच खर्च करायचा की. मग आमच्या पोराईच्या आई म्हणले माय तुमच्या पैशाला हात लावला नाही आणि तुमचे पाकिट जशाला तसे कपाटामध्ये, मी हात लावला नाही. म्हणलं हे कोणा बसले पैसे घेतले, कुठून घेतले? मग आमच्या घरचे म्हणले माय 6 महिने झालं गुत्ता जमा केलता. दृष्टांत संपला, हसू नका. आमचा गुत्ता वाया जाईल ना, मग त्या पवित्र भगवंताने हे शरीर दिले. कशासाठी दिले महाराज? एक पारट वाया जात नाही. ह्या देहाची आम्ही मात्र केलं, आम्हाला ह्याची किंमतच कळणं गेली महाराज. देवे दिला देव भजना घोमटा, तोया झाला फाटा बालिकेचा. म्हणून त्या भगवंताला त्या ठिकाणी भगवंताला त्या ठिकाणी देह दिला. एकच करा माया विघ्ने भ्रमला खरी म्हणता मी माझे घरी. आणि तुझ्यापाशी पैसा वाटलं, पैसा काम करीत नाही राजा. आई त्या ठिकाणी प्रमाण झालं. तुझा पैसा काय काम करणार आहे? तुला शेवटला जर तुला त्या ठिकाणी गळफास लागत लागले, यमाचे यमदंड बैसतील माता, तर तुझा पैसा काम करीत नाही. त्या ठिकाणी महाराज प्रमाण दिलं बाबानं. त्या ठिकाणी महाराज तू साधूच्या संगतीत भजन कर. त्या ठिकाणी महाराज या माया भावामध्ये गुंतवणूक काय कर, कारण त्या ठिकाणी का सावध व्हायचंय? आयुष्य म्हणल्या रे तुझं आयुष्य चाललंय, आयुष्य जात हे पहा, काळ जपत असे महा. एक काळानं तुला माप लावले, घडी घडी काळ वाटे याची पाहे. अजून किती आहे अवकाश, आयुष्य मापावया पैसला मापारे. काळानं माप लावले त्या ठिकाणी राजा सावध वय. आयुष्य जाते पलपला तुझला कैसे कळेना. क्षण क्षण तू मरणाकडे चाललास त्या ठिकाणी राजा, कारण त्या ठिकाणी मला तू सावध वय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, संहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. अरे एकच करा त्या ठिकाणी महाराज, भगवंताच्या सान्निध्यामध्ये भगवंताचं त्या ठिकाणी नामजप त्या ठिकाणी सतत चालू ठेवा. का ठेवा आणि कशाबद्दल ठेवा? ऐका, धन दारा पुत्रजन. मग एकच कर त्या ठिकाणी काय कर, साधूच्या जवळ ये. गोड चिलकर महाराज आमच्या रामकिशन बाबाचं परमार्थाचं फळ त्यांना मिळालं महाराज. खोरस ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी, आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते खोरस 24 वर्ष वारी पायाने केली महाराज. टाळ्या वाजवा सर्व. आणि कसल्याच प्रकारचा रुपया कोणाचा न घेता आमच्या दिंडीचा सांभाळ केला त्या ठिकाणी महाराज. एक रामकिशन बाबा आणि एक आपल्याच गावचे भूमिपुत्र गुलाब महाराज. आम्ही लहान होतो त्यावेळेस त्या ठिकाणी माझ्या बाबासोबत त्या ठिकाणी ह्या महाराज मंडळीनं सांभाळ केलेला आहे. त्यांनी त्या ठिकाणी महाराज हा परमार्थ केल्यामुळं, कारण त्या ठिकाणी आमचे राम महाराज आहे, रघु महाराज आहे, सुग्री महाराज. तुम्ही एखादं घाला इकडं, असं तिकडेच आहे एखादं बरोबर इकडे टाकलं त्या ठिकाणी. बाबाची परंपरा चलत राहील त्या ठिकाणी बाबा, कारण ते नामदेवराय सांगा त्या ठिकाणी साधू सोबत राहणी, साधूवर विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास कोणावर ठेवला? साधूच्या चरणावर विश्वास ठेवा त्या ठिकाणी. संतांचे हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा महाराज. आमचा विश्वासच बसत नाही. ऐका, साधूच्या चरणावर नामदेवराय विश्वास का ठेवा म्हणले? साधू दयाळू आहेत, साधू दयाळू आहेत महाराज. ऐका, साधू कृपाळू आहेत महाराज. किती कृपाळू आहेत? कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर. ऐका बरं काय, कृपाळू सज्जन तुम्ही समजा. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. ऐका, हा मग किती दया आहे कुंटू महाराज साधूकड. नामदेवराय म्हणले त्या ठिकाणी साधूच्या संगतीत या, भावानं या, पण साधूकड किती दया आहे. ऐका, किती दया आहे. मग देवाकड दया आहे का साधूकड दया? वेळ संपत हा बाबाजी कोणाकडे दया? देव दयाळ आहे का साधू? साधू दयाळ आहे. बरं बाबा, होय बाबा. कोण दयाळ आहे? सुग्री महाराज
साधू दयाळू महाराज. देव कठोर आहे, कसा कठोर आहे ऐका. प्रभू वनवासात होते, दुपारची वेळ एका झाडाखाली बसले होते. लक्ष्मण कंदमुळं आणायला गेलेले. एक कावळा आला आणि सीतामाईच्या खांद्यावर बसला. खांद्यावर बसल्याबरोबर ऐका, खांद्यावर कावळा बसल्याबरोबर त्या ठिकाणी प्रभूनं त्या कावळ्याचं दर्शन घेतलं. बरोबर आहे, प्रभूनं दर्शन घेतलं कावळ्याचं? नाही. प्रभूला राग आला, महाराज बाण काढला. तेच त्या ठिकाणी महाराज एका दरबारची काडी कावळ्याच्या पाठीमागं पाठवली. कावळा तिन्ही लोक त्या ठिकाणी महाराज फिरला, रडू लागला. कोणीच साही देणं गेलं. तेवढ्यामध्ये त्यांना एक भेटला. काय भेटला? साधू भेटला महाराज. त्या साधूचं नाव आहे नारळ. नारळानं सांगितलं, अरे ज्यांनी दरबारची गाडी पाठविली त्यांना शरण जाय. साधू दयाळू होईनार पुन्हा त्या ठिकाणी तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करायला लावलाय का. ह्याच्या पुढे चला, भागवत कथा चालू आहे. शिशुपाळानं 100 शिवा दिल्या गोविंद बाबा. बर काय, कृष्ण परमात्म्यानं त्याचं दर्शनच घेतलं. 101 शिवी झाल्याबरोबर धनुष्य त्या ठिकाणी काढलं, त्याचा शिरछेद केला. एवढा देव कठोर आहे, मग साधू किती दयाळू आहे. कावळा त्या ठिकाणी खांद्यावर बसला सीतामाईच्या, पण एक ब्राह्मण आला आमच्या गिरिजामाईच्या पाठीवर उडी मारून बसला. पण नात्र्यानं सांगितलं, गिरिजा बाळ पडल त्याला हात दे. माझ्या गिरिजामाईने सांगितलं, मला हरिपंडिताला घेऊन सवय हो, मी कशी पडू दे. संत तोची जाना जगी दया क्षमा, ज्यांच्या अंगी आले, ज्याच्याकडे दया आहे ते साधू मला त्या ठिकाणी किती दया. आळंदीच्या त्या ठिकाणी मला इंद्रायणीचं पाणी शिवू दिलं नाही. कारण आळंदीमध्ये मधुकरी मागू दिली नाही महाराज. पाठीमध्ये खेटर आणलं महाराज. गाणोबाराय चिरकले, ताटी बंद केली. बंद केल्याच्या नंतर मुक्तामाई 5 वर्षाची आली. ज्ञाना, अरे तुझ्यासारखा जर सूर्य त्या ठिकाणी मावळला तर जगात अंधकार पसरल. ताटी उघडा, विश्व रागे झाले वनी. मग साधूंना काय करावं, त्याच्यावर पाणी वाहून तो विस्तो विजवा. ज्ञानोबरेनं ताटी खाल्ली बाबा त्या ठिकाणी. शेवटी गुरुनं सांगितलं, ज्ञाना ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, काय मागायचंय माग. माग म्हणल्याबरोबर ज्ञानोबराय काय म्हणले, जे खळाची अंकटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो, होता परस्परे जडो मैत्र जीवांचे. त्याला साधू म्हणा. मग काय करा, संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा. कोण साधू, साधू कोणाला म्हणावं, साधूचं लक्षण काय ऐका. कोण संत, ज्यानं 6चा अंत केला ते संत. कोणी संत नाही. कीर्तन केलं संत नाही, भागवत केलं संत नाही, बरं का. 50-50 गळ्यात माळा घातल्या संत नाही, आश्रम केलं संत नाही, ऐका. भगवे वस्त्र धारण केले साधू संत नाही. भगवे तरी स्वाम सहज वेश त्याचा. अरे कुत्रही भगव असते, मग त्याला साधू म्हणता का. कोण साधू ऐका, ज्यानं 6 धुवून टाकले तो साधू. मग कोण साधू ऐका, ब्रह्मीभूत ब्रह्म चैतन्य मोतीराम महाराज साधू, जगद्गुरु तुकोबाराय साधू. मग त्या ठिकाणी ऐका, मग ते साधू गेले. मग आता गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगामाची. अरे किती त्या ठिकाणी साधू आहेत. मग त्या साधूच्या संगतीमध्ये या आणि संगतीमध्ये येऊन काय करा, संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा हेची करा. बापानो क्षणाक्षणाला नाम चिंतन घ्या. विष्णुदास विनविनामा भूलो नका भव कामाधरा, अंतरिणीचे प्रेमान चुकाने भक्ती धनधारा पुत्रजन बंधू सोयरा सोन सर्व मिथ्या हे जाणून शरणरी देवासी येतमती अवकाश धावत्या वेळामध्ये गुरुवारी मारुती महाराज अस्तापूरकर, माझे बाबा वैकुंठ वशिराजराम महाराज खोलसकर, तुम्ही साधू संत मायबा तुमच्या आशीर्वादानं 1-1.5 तास बोलण्याचा प्रयत्न केला. अपशब्द गेला असता तर लेखो ह्या नात्यानं उदार अंतकरणाला क्षमा करा. हे थांबा थोडं थांबा. ऐका त्या ठिकाणी महाराज राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा त्रिशताब्दी सोहळा येत्या 31 मेला साजरा होणार आहे. सर्वजण टाळ्या वाजवा. आणि त्या ठिकाणी महाराज ऐका, त्या सोहळ्यासाठी त्या ठिकाणी मला देशाचे पंतप्रधान बरेचसे त्या ठिकाणी नेते उपनेते त्या ठिकाणी महाराज साजरे त्या ठिकाणी महाराज तिथं त्या ठिकाणी चोंडी या ठिकाणी येणार आहेत. जरी चोंडी या ठिकाणी सोहळा साजरा होत असेल ऐका,
तरी आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्रिशताब्दी सोहळा आपल्या त्या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये साजरा व्हावं अशी त्या ठिकाणी सर्वांना विनंती. मग कोण अहिल्या माऊली, कोण अहिल्या? अहिल्याचा जन्म झाला कुठं आणि तिचं कर्तव्य काय? आणि खंड्याला गेले बाई घाई बोलली नाही, डोक्यावरला पलंग मागं सरकू दिला नाही, ऐका हातातली बागडी फुटू दिली नाही आणि 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला. तीच राष्ट्रमाता अहिल्या देवी. जन्मल्याबरोबर त्या ठिकाणी उत्साह साजरा केला आणि महाराज सर्व त्या ठिकाणी समाज घडून तिचं नाव ठेवलं पुण्य श्लोक अहिल्या देवी. नावासारखं कर्तृत्व असं आम्हाला त्या ठिकाणी बरं आहे, आणि जर नावासारखं कर्तृत्व नसेल तर काही उपयोग नाही मला त्या ठिकाणी. पुण्य श्लोक नाव का ठेवलं? आद्या ठिकाणी बाबा पाण्यात टाकलं 12व्या दिवशी, कारण तिच्या हाताने असं पुण्य घडलं. मायबाप हे मंदिर भुईसपाट झाले होते, हे मंदिर भुईसपाट झाले होते महाराजा. तिच्या हाताने एवढं पुण्य कर्म घडलं. बाकी सोडून द्या, आपल्या जवळ एक 25 किलोमीटरवर त्या ठिकाणी महाराज परळी वैजनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. औंढा क्षेत्र इथला उद्धार केला. जगातले त्या ठिकाणी मंदिर सोडून द्या, मस्जिदी, चर्च त्या ठिकाणी महाराज अशा त्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणचा उद्धार केला. 8 वर्ष झाले महिला, 8 वर्ष झाल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज पहिलं लहानपणी लग्न करायचे बरं काय. आणि महाराज खंडेरायाच्या जोडीला त्या ठिकाणी महाराज नवरी शोभून दिसू लागली. शाहू महाराज त्या लग्नाला उपस्थित होते आणि असा विवाह सोहळा पार पडला. त्या ठिकाणी महाराज दिवसेंदिवस जाऊ लागले. ऐका, मुलगा झाला महाराज, एक सुंदर मुलगा झाला. कालांतराने त्या ठिकाणी पती स्वर्गवासी झाले. स्वर्गवासी झाल्याच्या नंतर मुलाची वागणूक लोकांना पटना गेली, बाईला पटली नाही. अरे स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी भर चौकात त्याची हत्या केला. ती राष्ट्रमाता अहिल्या देवी. नाही, स्वतःच लेकरू जर लोकांना त्या ठिकाणी विरोध करीत असेल, चांगलं वागत नसल, हे खपलं नाही. आणि महाराज ऐका, विधवा बाई होती, घोड्यावर बसली. घोड्यावर बसवायचं सासरीनं शिकलं आणि घोड्यावर बसून त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला, धर्म संस्थापना केली. महाराज ऐका, तिचं त्या ठिकाणी मला त्रिशताब्दी सोहळा, कारण 31 मेला होणार आहे, कारण त्या ठिकाणी सर्वांनी साजरा करावा. वेळ संपलेला आहे, जास्त वेळ नकोय महाराज. होय, टायमिंग म्हणे 9 ते 11 म्हणजे 9 ते 11. थोडा वेळ पुढे गेला वाटत गेला का? हो बाबा, सर्व भजनी मंडळाने त्या ठिकाणी मला सर्व सहकार्य गोड केलं. आमचे राजेभाऊ महाराज बसलेले उठले. महाराज तुम्हाला क्षमा मागतो, बसलेले उठू नये, पण थोडा आनंद वाटतो बरं जरा. थोडा एकावन्न आजी आनंद आनंद. आणि विशेष गावातले लेकरं वाजवायला त्या ठिकाणी मला सुंदर वाजवले, त्याच्यासाठी टाळ्या. कारण त्या ठिकाणी मला एवढं, कारण त्या ठिकाणी मला प्रयत्न करा, ट्राय बट डोंट करा, प्रयत्न करा. त्या ठिकाणी मला यश नक्की पदरात पडणार आहे, पण घासावं लागतं बरं काय. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि रियाज केल्याशिवाय पर्याय नाही येत विद्यार्थ्याच्या जातीला. रियाज करावं लागेल. आपण तुम्हाला आळंदीला ठेवलं, तुम्ही कुठे येतात? आळंदीला झोपू नका महाराज. कालांतरानं तुमच्याकडे त्या ठिकाणी असा समाज बघावा लागेल, काय त्या ठिकाणी वाजवू लागला मुलगा. असं तुम्हाला ज्ञानोबारांचा आशीर्वाद प्राप्त व्हावं. चहाचे अन्नदाते, महाप्रसादाचे अन्नदाते सर्व त्या ठिकाणी मायबाप सर्वांना कोटी कोटी प्रणाम. आणि त्या ठिकाणी महाराज सेवेला पूर्ण वेळ माझ्या वाणीतून अपशब्द केला असेल, तुमचं लेकरू ह्या नात्यानं उदार अंतकरणानं क्षमा करा. ज्ञानेश्वर